बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही. कधीच मेलं तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं. याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे. कारण त्यांना सांगून 4 महिने झाले, त्यांना फोन करून सांगितलं, त्याला आता 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडुंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही. आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय, त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही. मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही. त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी या 2-4 दिवसात. अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट, त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला. आणि त्या कायद्या अंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला, शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना पुढेच अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025 चा काहीतरी कायदा आहे, आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही. म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं, सरकारचं काम होतं त्यावेळेस, आम्हाला निघायचा टाइम सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय देऊ, कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली. आता हे लय लांब चाललं आता. अरे इंग्रजांनी रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता, तुम्ही चुका करता. तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं. म्हणजे ते डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या, गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याचिका, लोक त्याचेच, समोरून म्हणणं मांडणारे त्याचेच, आणि लगेच निकाल लागून घेतला. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार, आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर, न्यायदेवतेसमोर उभा राहणार आहे. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता, हे सत्य आहे. त्याच्यामुळे यांनी अचानक गोळ केला आणि ही मराठ्याला माहितच नाही काय झालं.
आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची. पण त्यांनी ते नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं. त्याचं ऑफिस सुद्धा सापडा नव्हतं. त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला लागा ना. जवळपास रात्री 12-1 वाजला होते सापडायला. एवढा मोठा कायदा बनेला, त्याचं काहीतरी सांगायचं ना, याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे, नुसते त्याला अर्ज सादर करा. त्याला कोणाला? तुकारामला करतो का, एकनाथला करतो का, करतो कोणाला? त्याला काहीच नाही, हे खोटं नाही. मग ते रात्री 1-2 वाजता सापडलं. ही सत्य परिस्थिती. कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही. बघा लक्षात ठेवा मराठी, परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं जाणलं. आता कळलं ना मला, देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही. आता लक्षात येईल. परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जीवावर आलं, की देवाच्या आडूगीला पाहिलं. आहे का नाही. आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे, क्लिअर आहे. कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही, न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल. मग आता त्या 2025चा नवीन कायदा आहे, कालच आला आहे. हुंबलच व्हायचं काम आहे. परत आयला म्हणलं कोणामध्ये घोडे लावले. ते आता आमची खेड्याची गरीबाची भाषा आहे. आता काय करणार त्याला. बरं कायदा कसा बनलेला माहितीये का. आपली सगळ्या स्वारीची अधिसूचना काढली, आपली सगळ्या स्वारीची अधिसूचना काढली, त्यावेळेस हरकती मागितल्या की कायदा बनलेला हरकती फिरकती मागितलं का नाही, तर डायरेक्ट ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी. ही विचार करण्याची गोष्ट आहे. जर 2 दिवसात केला म्हणल्यावर तर हरकतही नाही. इतक्या अचानक मग काय तुमच्या नुसत्या पदाधिकाऱ्याच्या हरकती घेतल्या का राज्याची. बघा ही लई शोकांतिका आहे राज्याची. पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे, छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे, 33 कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे, सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद दे, आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे. सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत. धनगर बांधवाचे मरणाचे पोट्टे आले तिकडच्या कडेला आपल्यासाठी पाठबळ द्यायला, आपल्या सोबत यायला. दलित मुस्लिम बांधव आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक, गरीब ओबीसी आपल्या सोबत आहे, सगळेजण सोबत आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो, ते मात्र कोणी करू नये. हे बघा परवानगी येत असती जात असती, आपण हटत नाही. तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली, ते करू नका. देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी. नुसती परवानगी दिली नाही, तुम्ही मराठ्यांना अडवलंय, गॅजेट असून देत नाहीत. मराठा आणि कुणबी एक 58 लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाहीत, GR काढीत नाहीत. म्हणून काल एका पोरानं, आमच्या बांधवानं त्या भयानं लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आणखीन वेळ गेलेली नाही. आणि तुम्हाला मारायचं तर मी मुंबईला आलो, मला मारून टाका तिथं गोळ्या घालून. मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार, मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही फडणवीस साहेब आता. कारण हे बलिदान तुमच्यामुळे गेलेत, त्याचे सगळं पाप तुमच्या डोक्यावर आहे. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना ठेवा. आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या, तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या. मराठ्यांच्या पोराला माझे हात जोडून विनंती आहे, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केली, काय अर्थ आहे त्या आरक्षणाला. त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे. एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून रस्ता सर करणारे, तेवढं लक्षात ठेवा. मुंबईकडे कूच करणारे, फक्त बघा तुम्ही कसं चाललंय डाव.
आत्महत्या करू नका. शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि शांतता कोणी सोडायची नाही. आता जेवढे प्रसंग येणार आहेत आज उद्या परवा, मला वाटतं आपले 7 का 8 टप्पे ठरलेले, त्याप्रमाणे येत जात राहतील. त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे, त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, एकानी दगडफेक जाळपोळ फक्त करायची, एवढंच सांभाळा. तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा. लढाई जिंकायची, आता काळजीच करू नका. आरपारचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. फक्त कोणी जाळपोळ दगडफेक करू नका. आणि शेवटचं सांगणं आहे, मायबाप मराठ्यांनो, सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी, गरीब, कामगार, मजूर, नोकरदार सगळ्यांना सांगतो, तुमच्या लेकरा बाळीसाठी लढायला चाललोय. जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा. हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका. सगळ्या मराठ्यांना हात जोडून तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान बी गेलं, तरी मी हटणार नाही, इतका पक्का निर्धार मी आता केलेला. त्यामुळं इथं राहिलेले मराठी, तिकडं आलेले मराठी, सगळ्यांनी एक जीवानं राहायचं. आणि प्रत्येकानं शेतात काम करताना, नोकरीवर जाताना, व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं, आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे. बेसावध कोणी राहायचं नाही, इतक्या सावध भूमिकेत राहायचं. आता ही लढाई विजयाकडे नेऊस्तर. शेतात असला तरी मुंबईकडे कान ठेवा, नोकरीला असला, व्यवसायात असला, मजुरीला असला, वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटाला म्हणतो मी, घंट्याला नाही, मिनिटाला मुंबईकडे, आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष, समाजाने गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. हे कोणी विसरू नका. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच, सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, माजी सभापती, माजी सरपंच, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची. आता जात सांभाळा. तुम्हाला जात सांभाळायची, जातीची सेवा करायची संधी आली. अशी संधी पुन्हा नाही. या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं, त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला, मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ह्यो शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो. शेवटी काही झालं, तुम्ही कोणत्याही पक्षात असला, विरोधात असू किंवा सत्तेत असू, तुम्ही आमचेत, आम्ही तुमचेत, हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षातल्या, विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा 30 शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी, राजकारणी मराठी आहेत. प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या. तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही. मनात काही मतभेद असतील तर ती वेळ नाही. खूप अटीतटीचा सामना आहे, खूप आता अटीतटीचा सामना आहे. त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी, राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या, लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे. पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे, कारण समाजावर संकट घोंघवतोय जाणून बुजून. आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे. ही तुम्हाला माझी अंतरवालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला, श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती आहे, काना डोळा करू नका.
तुम्हाला हे समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार नाही. गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली, ह्यो राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. म्हणून मतभेद मनभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला लोटा. योग्य वेळे आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची, तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, कुणीही वाईट येडवाकडं वागायचं नाही. शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आझाद मैदानला आंदोलन आमरण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे. माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल, आपले वकील न्यायालयात जाणार आहेत. त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही. पुढचं पुढं बघू. पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही, एका पुढे एक पळवायच्या नाही. मागं राहिला तरी मुंबई जायचं, पुढे घेतली तरी मुंबईला जायचं. आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका. कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि तसंच गाड्या हाणायच्या. शक्यतो मोटरसायकल दमाने आणा, नसता मोटरसायकलवाल्यांनी मुंबईला येऊ नका. पडले पाऊस आहे, खूप त्रास होईल. आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्या, त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातच झोपायला लागलेत, त्यामुळे त्रास होत नाही. तसं मोटरसायकलवाल्याला त्रास होईल. तुम्ही शक्यतो येऊच नका, तुम्हाला त्रास होईल असं नको. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, एकमेकाची सेवा करा, एकमेकाला साथ द्या. कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चाललोय. आता आपणच आपले पाहुणे, आपणच आपले मित्र, आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी सेवक म्हणून काम करायचं. कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले. आपण सगळे स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक किती पुरणार तुम्ही बघा. आता आणखीन उद्या परवापासून 50,000 लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही. आणखीन 2 दिवसांनी बघा कसं मराठा समाज मुंबईकडे येतोय. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती, फक्त तुम्ही दमाने चला, गाड्या धडकू देऊ नका एकमेकाला. आणि ड्रायव्हरनं पुढंच बघा. ड्रायव्हर इकडे तिकडे बघतो तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकलाच. त्याच्यामुळं बेसावध गाड्या हाणू नका. जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथंच गाडी उभा करायची, तिथंच बाजूला लावून झोपायचं. झोपीत गाडी कुणी हाणायची नाही. उशीर झाला तर 1 दिवस लेट या ना. मुंबई कुठं चालली नाही, मला कुठं जायचं नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा. आता आपल्याला मुंबईकडे निघायचे. धन्यवाद. जय श्री. शांत बसा, शांत बसा. 1 मिनिट शांत बसा. 1 मिनिट शांत बसा. अरे 1 मिनिट शांत बसा. शांत व्हा. आता एक बातमी अशी आली आहे की काही अटी आणि शर्तींसह आझाद मैदानावरच आंदोलनाला शासन पोलीस देणार हो का दिली नाही देणार अशी माहिती आहे. चांगली गोष्ट आहे की काही अटी शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळती की परवानगी देणार आहे. अटी शर्ती मान्य करून स्वागत आहे. जर ते परवानगी देतात अटी शर्तीवरती, आम्ही अटी शर्तीचा मराठा समाज म्हणून 100% पालन करणार, ही आमचा शब्द आहे. आणि परवानगी ते देतात म्हणल्यानंतर तर या 7 कोटी मराठ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक. मी बघतो ना, मी परवानगी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईन. कारण आता मला अशी माहिती मिळाली, आता खरी का खोटी माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय विखे साहेब का कोण मध्ये पुढं शिवनेरीला का कुठं तरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागलंय शिवनेरीला का तिथं बहुतेक येऊन. पोरांना सांगतो चर्चा होत असत्यात, चालू असतं. आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही. कोणता मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला चर्चा सन्मानानं करायची असते, त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही. थांबा रे पोरं, थांबा थोडं, ते चालू आहे.
तुम्हाला आता काय सांगितलं? शांत उभा राहायचा. कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का? आणि गेला तर तुमचा काय प्लॅन असेल? नाही आता ते हा बघ, मी न्यायालयावरती कधी बोलत नाही. आम्ही सन्मान करतो त्यांच्या पूर्ण अटीचं पालन पाठीमागच्या वेळेस सायनवासरी केलं होतं. आता ती वकील बांधव आमची बाजू म्हणते काय, त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. पण न्याय मंदिर 100% आमचं म्हणणं ऐकून घेणार आणि आम्हाला न्याय देणार. आज कोर्टात जाणार आहे का तुम्ही? हो, वकील बांधवाला आम्ही रात्रीच सांगितलं, कारण कॉफी आम्हाला 8 वाजता दिली रात्री आपल्या खांदेसाहेब डीवायसपी साहेबांनी. त्यानंतर मग आता तिथं पुढं आमची या अटी शर्तीवर जर परवानगी दिली तर त्याचं पालन होणार आहे का? 5,000 लोक किंवा आणखी काही मला परवानगी वाचल्यावरच मी त्याच्यावर तुमच्यावर बोलत नाही. जडतरवर नाही, मी ती परवानगी प्रत्यक्ष वाचतो त्याच्यानंतर तुमच्याशी पहिलं बोलत बस का. फक्त वर नाही. मी आता मुंबईकडे निघतोय आणि निघा. यावेळेचा निर्धार काय? अंतिम निर्धार काय? आरक्षण सगळ्या अंमलबजावणी घेणार पुऱ्या मागण्याची JR सहित. कोणत्या बायफर्केशन दिली ना. आणि कशाला परवानग्याचं असतात का मग? त्याचं आता बायफर्केशन तुम्ही करायचं. नुसतं जेवायचं असलं तरी परवानगी म्हणल्यावर तर मृत जगण्याचा अवघड होतो. जेवायला कोणी परवानगी असते होय? चालायला परवानगी असते होय? चालायला परवानगी म्हणल्यावर जेवायला म्हणल्यावर तर मग जाऊ दे. 19 नंतर सांगा. त्याचं बायफर्केशन करा. मागण्या कुठल्या आहेत आणि तुमचा तो निर्धार कसा काय? मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख नोंदीचा आधार आहे. मराठा आणि कुणबी एक ह्याचा ज्या त्याची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेटियर तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची. सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरची ते लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून आता 1.5 वर्ष झालं. सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची. सर सकट सगळ्या केसेस मागे घेऊन म्हणले होते त्या सगळ्या मागे घ्यायच्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांची आर्थिक मदत दिली नाही ती तातडीनं द्यायची लगेच. ते परवा देतो तेरवा देतो अभ्यास चालू आहे ते नाही. अशा 9, 10, 8 ते 9 मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिल्या. आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून धरल्या. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शोधल्या जात नाहीत. ते तातडीनं सगळं मार्गी काढलं पाहिजे. व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली नाही पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही. अशा मागण्या सांगितल्या, त्याची अंमलबजावणी करावी हे आमचं म्हणणं आहे. काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले, आमची चर्चा करण्याची तयारी आहे. तुमची तयारी आहे का? मी भाऊ नाही म्हणलं चर्चेला. ते सांगितलं तुम्हाला आता. तुम्ही चर्चा अगोदर सांगून टाकलं. जे आहे ते काय पोटात ठेवायचं, मीडियाला सांगत जायचं आपलं. कारण आपला गरीबाचा पाठीरा काही उगा यांना सांगायचं. त्यांचा रात्री फोन आला 10-11 वाजता आणि त्यांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबाच्या वतीनं ते शिष्टमंडळ चर्चेला येणार आहे. शिवनेरी येईल वाटतं. मग काय तिथं चर्चा होत असती. मी मराठ्याला सांगून ठेवलं हे चर्चा होत असती. आता चर्चेवर विश्वास नाही ठेवायचा. लिखी दिलं त्याच्यावर नाही, डायरेक्ट अंमलबजावणी. पण कोणी जर सन्मानानं आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर एकाही पोरांनी विरोध करायचा नाही, वाट द्यायची, काही बोलायचं नाही. सन्मानानं वाटा लावायचं काम करत जायचं. बरं मला सांगा की कुणाचा निरोप आला विखे होता? पाटील साहेब. ऐका ना, कुणाचा निरोप आला होता? कुठं बैठक होणार आहे? कुठं चर्चेला बोलणार आहे? कुणाला बोलायचं? बैठक नाही. तुम्ही जिथं जिथं भेटताल त्या गाडीवर बसायचं नाही तर गाडीत बसायचं. मी खोली खालीत बसणार नाही. जे मंत्री असतील तर कोण ते बी हा म्हणले जमून कोण आता पोराकडं ते बी हा म्हणले की गाडीवर. मग आता जसं असेल तसंच ना. मग आता मी जसं असेल तसंच बसणार ना. गाडीवर आलं त्यांना गाडीवर बसणार ना. तुम्ही नाही बसत नाही. त्यांना काय झालं? त्याला काय समाजसाठी काय जावं? राईट असला पाहिजे मग समाजसाठी. जसं असेल तसं क्लिअर. आता ते जर